श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत कथा स्वरूपासहित श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवणी गुप्त जाहले. गुरुचरित्री ही कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतीवर. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिजविषयी शंका म्हणा माझी येत असे. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला येथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राजाप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांची बैसोनी दोहोवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहोणी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज, साहेबाने केला प्रश्न सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दली वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारापती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80,000 नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाकापती, तियेचे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन हैदराबादीसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे, तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासूनी. ऐकून या ऐशिवानी, उभयता संतोषले मनी, मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती, राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यांत, बहुधा ना येती गावांत, जरी आलिया क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती, तेची महाराज बक्षिती, क्षणेक राहुनी मागती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा दयाप्रती, गावातील लोक म्हणती, कोणीही आज्ञाने नेनती, परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणून अंतर्खुण, स्वामींची मानिती ईश्वरा समान, परी दुसरे आज्ञजन, वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतीवर्य, कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे श्री स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विट, सर्वदा सेवावे अखंड, भव भयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, अध्याय 2 गोढा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृते प्रकटकथा नाम 2. अध्याय 2. श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 2 अध्यायात लेखकांनी स्वामींच्या उदय आणि प्रवासावर विवेचन केले आहे. श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वतींनी संपूर्ण भारतामध्ये धर्मजागृतीचे कार्य केले. त्यानंतर 1678 मध्ये कर्दळी वनामध्ये अदृश्य होऊन अवतार कार्याची समाप्ती केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य सुरू झाले. अक्कलकोट गावामध्ये राजाप्पा मोदी यांच्या घरी स्वामींचे वास्तव्य असताना कलकत्त्याहून कोणी साहेब व एक पारशी गृहस्थ स्वामींना भेटावयास आले. ते येण्यापूर्वी स्वामींनी 3 खुर्च्या मांडण्यास सांगितले होते. ते आल्यानंतर 2 खुर्च्यांवर त्या दोघांना बसवून 3ऱ्या खुर्चीत आपण बसले. स्वामींच्या दैवी तेजाने विस्मयित झालेल्या त्या उभयतांनी स्वामी महाराजांना प्रश्न केला, महाराज आपण कुठून आलात? त्या दोघांकडे पाहून स्वामींनी स्मितहास्य केले. स्वामींनी उत्तर दिले, आम्ही कर्दळी वनातून प्रारंभी निघालो. त्यानंतर आम्ही कलकत्ता शहर पाहून, बांगलादेश पाहून कालींचे दर्शन घेतले. गंगा नदीच्या किनाऱ्यावरून हरिद्वार मार्गे केदारेश्वरला पोहोचलो.
अशी हजारो तीर्थे करून मागे परतल्यानंतर गोदावरी नदीस्नान केले. अशी अनेक पावनस्थळे पाहून हैदराबादमध्ये काही दिवस वास्तव्य करून मंगळवेढा गाव गाठले. एका तपाच्या तेथील मुक्कामात स्वामी बराच काळ अरण्यात राहिले होते. स्वामी बहुधा गावामध्ये येतच नसत आणि जर चुकून आलेच तर गलिच्छ जागे बसत असत. कोणी काही खाण्यास आणून दिले तर तेच महाराज खात असत आणि अरण्यात निघून जात असत. तेव्हा स्वामींना गावातील काही लोक वेडाबुवा आहे असे म्हणत, पण स्वामींचे परब्रह्मरूप कोणी जाणले नव्हते. 12 वर्षानंतर पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ तसेच सोलापूर या ठिकाणी काही काळ थांबून स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले आणि तेथेच विसावले. स्वामी महाराजांच्या प्रवासाबद्दल सांगितल्यानंतर पुढच्या अध्यायाकडे जाण्याआधी लेखक म्हणतात, अहो हे श्री स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करोणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्यायानुरूप फलप्राप्ती. श्री सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय येईल. श्री गुरुकृपा होईल. श्री स्वामी समर्थ.